नमस्कार शेतकरी मित्रांनो, 90 दिवसाच्या नंतर 10, 11, 12 या 3 दिवसाच्या गॅप नंतर आज 13व्या दिवशी मिल आउट हे औषध फवारणीसाठी वापरणार आहे। मिल आउट हे औषध मिलीबग्स या रोगाकरिता वापरले जाते। मागील वर्षी मी टाटा रॅलीज कंपनीचे अपलोड हे औषध वापरले होते। हे औषध यावर्षी मी पहिल्यांदाच वापरत आहे, कारण गेल्याच्या हंगामात माझ्या बागेमध्ये मिलीबग कुठेही नव्हता, त्यामुळे हे औषध वापरत आहे। याचे दुसरेही कारण असे की हे औषध अपलोडपेक्षा स्वस्त आहे, त्यामुळे या औषधाचा वापर मी करत आहे। मिलीबगसाठी काही अजून औषधे आहेत। यामध्ये या व्यतिरिक्त फिश ऑइल आणि क्लोरो याचे देखील चांगले रिझल्ट भेटतात। या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काही सुझाव असतील मिलीबगसाठी तर आपण नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, ज्याने इतर शेतकऱ्यांना देखील समजेल। 13व्या दिवशीच्या मिल आउट या औषधाच्या फवारणीनंतर एका दिवसाचा गॅप देऊन 15व्या दिवशी कराटे आणि M45 या औषधांचे मिश्रण करून फवारणी करणार आहे। कराटे या औषधाचे प्रमाण हे 1 मिली प्रति लिटर व M45 या औषधाचे प्रमाण 2 ग्रॅम प्रति लिटर अशा प्रकारे घेऊन या औषधाची फवारणी करणार आहे। कराटे हे उत्तम प्रकारचे कीटकनाशक आहे। याचा आजच्या फवारणीतून उडद्या आणि तुडतुडे ह्या किडींसाठी हे औषध फवारणीसाठी घेतले आहे। M45 हे औषध डावणी तसेच करपा ह्या 2 बुरशींची वाढ होऊ नये ह्यासाठी याचा वापर होतो, त्यामुळे ह्या औषधांचा वापर मी आजच्या 15व्या दिवशीच्या फवारणीमध्ये करणार आहे। 15व्या दिवसाच्या फवारणीनंतर 16व्या दिवसाचा गॅप देऊन आज 17व्या दिवशी ब्लू कॉपर आणि M45 ह्या औषधांचे मिश्रण करून फवारणी करणार आहे। या फवारणीचे कारण की ब्लू कॉपर हे करपा या विकृतीवर उत्तम प्रकारे काम करते, कारण उन्हाची तीव्रता ही जास्त असल्यामुळे कोवळ्या फुटींवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्या करपा पडून जळून जाण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे ब्लू कॉपर हे औषध या ठिकाणी वापरले आहे। आणि त्याचबरोबर M45 हे डावणी मिल्ड्यू साठी उत्तम प्रकारे काम करते व त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात करप्यावर देखील काम व्यवस्थितरित्या करते। ब्लू कॉपर याचे प्रमाण 1 ग्रॅम प्रति लिटर व M45 याचे प्रमाण 2 ग्रॅम प्रति लिटर घेऊन हे औषधाची फवारणी आज करणार आहे। 17व्या दिवशीच्या फवारणीनंतर 18 व 19 या 2 दिवसाचा गॅप देऊन 20व्या दिवशी 19-19-19 हे खत वापरून फवारणी करणार आहे। हे फवारणी करण्याचे कारण नत्र, स्फुरद व पालाश याची पूर्तता व्हावी यासाठी, तसेच उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे तापमान व आर्द्रता ही बाग फुटीसाठी व्यवस्थित ठेवण्याकरिता या खताचा वापर करून हे फवारणी करण्याचे ठरवले आहे। 19-19-19 या खताच्या ऐवजी काही जण युरिया या खताचा देखील वापर करतात, तसे तेही वापरले तर चालेल। मी या खताचे प्रमाण हे 2.5 ग्रॅम प्रति लिटर
या प्रमाणात फवारणी करणार आहे।